हाय फ्रेंड्स, लर्निंग फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये जे 11 नंबरचं प्रकरण आहे, प्रकरणाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणाच्या खाली पान नंबर 127 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे, त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहामध्ये आपल्याला अ, आ, ई, उ आणि पुढचा उ दिलेला आहे. तर त्यामध्ये अ आहे, सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. तर ते आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. आरसा, प्रतिमेचा प्रकार आणि प्रतिमेचा आकार. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. अंतर्वक्र आरशाच्या संदर्भात प्रकाशाच्या स्रोतांचे वेगवेगळ्या स्थिती आपल्याला सांगायच्या आहे. तर ते आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. यानंतर पुढे आपल्याला याच खाली ई दिलेला आहे. सौर उपकरणामध्ये अंतर्वक्र आरसे का वापरतात? तर सौर उपकरणामध्ये अंतर्वक्र आरसे वापरण्याची कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर पुढे आपल्याला पुढचा ई दिलेला आहे. वाहनांच्या बाहेरच्या बाजूला बसवलेला आरसा बहिर्वक्र का असतो? तर त्याचे आपल्याला कारण या ठिकाणी उत्तरामध्ये या पद्धतीने सांगता येईल. यानंतर आपल्याला उ दिलेला आहे. अंतर्गोल आरशाच्या साहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद का पेटतो? तर कागद पेटण्याचं कारण आपल्याला या पद्धतीने उत्तरामध्ये सांगता येईल. यानंतर आपल्याला पुढचा उ दिलेला आहे. गोलीय आरसा फुटल्यावर मिळणाऱ्या आरशाचा प्रत्येक तुकडा कोणत्या प्रकारचा आरसा असतो? हे पण सांगायचं आहे आणि त्याचं कारण पण आपल्याला सांगायचं आहे. तर ते कारण आणि तो का असतो हे पण आपल्याला यामध्ये या पद्धतीने सांगता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणते चिन्ह संकेत वापरतात? तर ते चिन्ह संकेत आपल्याला या पद्धतीने, ही जी उत्तर आहे तर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच आलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मी या ठिकाणी टाकलेला आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून म्हणजे सारणीवरून त्यांच्या किरणाकृती तयार करा. तर ते आपल्याला या पद्धतीने तयार करता येतील. आता याचं उत्तर नक्कीच मोठं असणार आहे. वस्तू अनंत अंतर व वक्रता केंद्र या दरम्यान. तसेच पुढे 3 नंबर वस्तू वक्रता केंद्रावर. 4 नंबर वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी दरम्यान. पुढे 5 नंबर वस्तू नाभीवर आणि 6 नंबर वस्तू ध्रुव आणि नाभी दरम्यान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो? तर प्रत्येक उपकरणामध्ये कोणता आरसा वापरलेला असतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर प्रत्येकाचं नाव आणि त्यामध्ये वापरत असलेला आरसा. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. 5व्यामध्ये आपल्याला उदाहरणे दिलेले आहे. तर त्यामध्ये आपल्याला अ नंबर दिलेला आहे. 15 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेंटीमीटर उंचीची वस्तू 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल?
प्रतिमेचे स्वरूप आणि आकार आपल्याला स्पष्ट करायचा आहे आणि उत्तर आपल्याला या पद्धतीने पाहिजे, तर त्याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने देता येईल. यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे 18 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते, तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल. उत्तर आपल्याला 18 सेंटीमीटर पाहिजे, तर ते उत्तर आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. यानंतर पुढे आपल्याला याच खाली दिलेला आहे 10 सेंटीमीटर लांबीची काठी 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षावर ध्रुवापासून 20 सेंटीमीटर अंतरावर ठेवली आहे, तर अंतर्वक्र आरशाद्वारे मिळणारी प्रतिमा किती लांबीची असेल. तर उत्तर आपल्याला 10 सेंटीमीटर पाहिजे, तर ते उत्तर आपल्याला या पद्धतीने मांडता येईल. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. एकाच गोलापासून 3 आरसे तयार केले तर त्यांचे ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष यापैकी काय सामायिक आहे आणि काय सामायिक नाही हे कारणांसह स्पष्ट करा. तर आपल्याला उत्तरामध्ये कारणांसह अशा पद्धतीने स्पष्ट करता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.